ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सविता घाटगे, कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी हायस्कूलची विज्ञान सहशिक्षिका. इयत्ता 8वीच्या विज्ञान अभ्यासमालेमध्ये मी तुम्हा सर्वांचं परत एक वेळ स्वागत करते. आज आपण विज्ञानामधील भाग 2 मधील 10वा धडा ज्वलन आणि ज्वाला याचा अभ्यास करणार आहे. ज्वलन किती इंटरेस्टिंग धडा आहे ना. आणि कारण का लहानपणापासून तुम्हाला ते माचिसच्या काडीची जे ज्वलन होतं किंवा आगीबरोबर काहीतरी एक्सपेरिमेंट करायची करून काहीतरी केलेलं असणार आहे, कारण मी पण केलेली लहानपणी. पण इथून पुढे तसं करायचं नाही आहे. म्हणजे फार इंटरेस्टिंग तुम्हाला आवडणारा धडा ज्वलन आणि ज्वाला हा धडा आपण आज इथे बघणार आहे. इथं मी एक माचिसच्या काडीचं फ्लेम दाखवले. मी जे जे चित्र दाखवते त्याचं बारकाईनं निरीक्षण करायचं आहे, कारण का त्यानंतर मी त्या चित्रांवरती आधारित प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. बघा मुलांनो, प्राचीन हजारो वर्षापूर्वी जेव्हा आदिमानव होता त्यावेळेस 2 दगडांवरती दगड असे घासले गेले आणि घर्षणामुळं एक ठिणगी पडली आणि त्यातून अग्नीचा शोध लागलेला आहे. मग कल्पना करा तुम्ही, ज्या वेळेस अग्नीचा शोध लागलेला नव्हता त्यावेळेस आदिमानव जे होते ते कसे राहत असतील. सगळीकडे झाडं रस्ते नाहीत, लाईट नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की जर लाईट गेली संध्याकाळची आणि घरात कॅन्डल जरी मिळत नसेल किंवा टॉर्च नसेल तर आपली काय अवस्था होते. आपण बाहेर जाऊ शकत नाही किंवा आपल्याला जी कामं करायची असतात ती आपण करू शकत नाही. म्हणजे अग्नीचा शोध मानवी उत्क्रांतीमध्ये किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला समजलं असेल. बघा, अग्नीचा शोध लागल्यानंतर जे आदिमानव, कल्पना करूया आपण की त्यांना किती कुतूहल वाटलं असेल की हे काय आहे बाबा की ज्याला मी हात लावू शकत नाही, जवळ गेलं तर भाजतंय. या पद्धतीनं तुम्ही त्या हजारो वर्षापूर्वीचे जे आदिमानव होते त्या काळामध्ये जाऊन कल्पना करा की जेव्हा आगीचा शोध लागलेला नव्हता तेव्हा ते कसे राहत होते. गुहेमध्ये, अंधारामध्ये एकदम आग बघितली तेव्हा त्याने काय केलं असेल. आणि ह्या आगीचा शोध लागल्यानंतर मानवाने काय केलं तर जे शिजवलेलं अन्न असते आगीवरती ते खायला सुरुवात केली. आणि शास्त्रज्ञांचं तर असं मत आहे की इतर प्राण्यांच्यापेक्षा मानवाच्या बुद्धीचा जो विकास आहे तो जास्त झालेला आहे. का? कारण आपण शिजवलेलं अन्न खातो. म्हणजे आगीचा शोध लागल्यामुळं आम्ही शिजवलेलं अन्न खायला लागलो आणि ते शिजवलेलं अन्न खाल्ल्यामुळं मानवी मेंदूचा विकास झालेला आहे. म्हणजे मानवी उत्क्रांतीमध्ये ह्या आगीचा फार महत्त्वाचा वाटा आहे. या ठिकाणी मानवी उत्क्रांतीचं एक म्हणजे मानवी उत्क्रांती आदिमानवापासून आधुनिक मानव कसा होत गेला त्याचं चित्र मी इथं दाखवलेलं आहे. तर पहिला जो मानव आहे सुरुवातीचा त्याला आपण आदिमानव म्हणूया. सगळ्यात छोटा जो गोरिलासारखा वाटतोय तो, आणि जो सगळ्यात पुढं आहे त्याला आपण आधुनिक मानव असं म्हणूया. बघा तो जंगलामध्ये कसा राहत असेल, कल्पना करा. तुम्ही त्या जगात जावं हजारो वर्षापूर्वी, म्हणून मी इथं ही सगळे पिक्चर्स कलेक्ट केलेले आहेत. आता ही अग्नी, आता हे जे अग्नीचं मी तुम्हाला चित्र दाखवत आहे त्यामध्ये जे रंग आहेत, पिवळा रंग, लाल रंग, ह्या सगळ्यांचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. तर आम्ही ज्वलन कशाला म्हणतो बघा, ज्यावेळेस एखाद्या पदार्थाची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन उष्णता निर्माण होते त्याला आम्ही काय म्हणतो, ज्वलन असं म्हणतो. इथं मी व्याख्या दिलेली आहे.
ही व्याख्या तुम्ही तुमच्या पक्क्या वहीत लिहायची आहे आणि ती पाठ करायची. तिथं स्टार करून ठेवा. ही व्याख्या 1 मार्काला तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर आपण काय बघूया, ज्या रासायनिक प्रक्रियेमध्ये पदार्थाची ऑक्सिजन बरोबर, ऑक्सिजन हा शब्द विसरायचा नाही, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन उष्णता निर्माण होते, त्याला ज्वलन असं म्हणतात. आता ह्या ज्वलनाविषयी आपण पुढे बघूया. या ठिकाणी 7वीमध्ये तुम्ही बघितलेलं असाल की मॅग्नेशियमची तार, मी इथं प्रॅक्टिकल करून दाखवलं असतं पण तितका वेळ नाही आहे म्हणून मी इथं एक इमेज दाखवली बघा, ज्यामध्ये मॅग्नेशियमची तार आपण पेटवल्यानंतर किती प्रखरपणे जळते बघा, पांढरा शुभ्र प्रकाश, साईडला निळा रंग दिसते ना. तर हे जे ज्वलन आहे ते मॅग्नेशियमच्या तारेचं ज्वलन आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, थोडं चित्र थोडी माहिती असं करत आपण जाऊया. ज्या पदार्थाचे ज्वलन होते त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ असं म्हणतात, तसेच त्याला इंधन असे सुद्धा म्हणतात. मग उदाहरणार्थ मी एखादा पेपर घेतला आणि पेपर बघा, पेपर घेतला आणि त्याला जर पेटवलं तर तो पेपर पेटू शकतो, पेटू शकतो ना, बरोबर आहे. म्हणजेच काय, तो जो कागदाचा पेपर आहे किंवा न्यूजपेपर असेल जो पेटू शकतो ते पदार्थ काय आहेत, ज्वलनशील पदार्थ आहेत. आणि मी एखादा दगड घेतला आणि त्याला मी असं पेटवत बसले त्या दगडाला, तर तो पेटेल का बाळांनो? नाही पेटणार. मग मी कितीही प्रयत्न केला तरीही तो पेटणार नाही. म्हणजे हा जो दगड आहे हा काय आहे, अज्वलनशील पदार्थ आहे. आणखीन एक उदाहरण बघूया. मी छोट्या छोट्या काड्या घेतल्या लाकडाच्या, त्या मी पेटवण्याचा प्रयत्न केला, त्या पेटू शकतात, बरोबर आहे. म्हणजे हे ज्वलनशील पदार्थ आहेत. ह्या ज्वलनशील पदार्थालाच आम्ही काय म्हणतो, इंधन असं सुद्धा म्हणतो. ही व्याख्या लक्षात राहील ना. ज्या पदार्थाचे ज्वलन होते त्या पदार्थाला आम्ही ज्वलनशील पदार्थ असं म्हणतो आणि तसेच त्याला आम्ही इंधन सुद्धा म्हणू शकतो. हे जे आता ज्वलन आहे, 2 प्रकारचं ज्वलन असतं. काही पदार्थ जेव्हा ज्वलन होतं तेव्हा त्याची ज्योती दिसते. उदाहरणार्थ मी एक मेणबत्ती जर पेटतेली तुम्ही बघितलं असाल तर त्याला ज्योती दिसते. म्हणजे जे पदार्थ पेटत असताना ते वितळून त्याची वाफ होते त्याला वरती ज्योती असते, त्याला आम्ही ज्योतीसहित ज्वलन म्हणतो. आणि काही पदार्थाचं ज्वलन झाल्यानंतर त्याला ज्योती नसते, त्याला आम्ही ज्योतिविरहित ज्वलन असं म्हणतो. बघा इथं कोळसा दाखवलेला आहे आणि तुम्ही कोळशावर ते मक्याचं कणीस भाजलेलं कधीतरी खाल्लेलं असालच. असं वारं घालत असतात, वरती कणीस भाजत असतात. पण त्यावेळेस जर तुम्ही बघितलेलं असाल तर त्यावेळेस जास्त ज्वाला दिसत नाही किंवा ज्योती दिसत नाही. तर या प्रकारचं जे ज्वलन आहे त्याला आपण ज्योतिविरहित ज्वलन असं म्हणूया. आता बऱ्याच वेळेस असं म्हणतात की आम्ही जे आहार घेतो ते शरीरासाठी इंधन आहे. ज्वलनशील पदार्थालाच इंधन असं म्हणतात आणि आम्ही जो आहार घेतो तो सुद्धा आपल्या शरीरासाठी इंधन आहे का? हो, बरोबर आहे. हे जो आहार आहे तो आपल्या शरीरासाठी इंधन आहे. कारण का, तर हे आहार घेतल्यानंतर त्याचं पचन होऊन आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते आणि ऊर्जा हे सुद्धा शक्तीचं एक रूप आहे. म्हणजे आपण जो आहार घेतो ते सुद्धा काय आहे, एक प्रकारचं इंधन आहे आपल्या शरीराला, ज्यामुळं आपला ब्रेन जास्त चांगल्या प्रकारे काम करायला लागतो. बघा ना, तुम्हीच बघा, उपाशी पोटी जर राहिलेला असाल आणि आम्ही तुम्हाला अभ्यास दिलं, पाठ कर म्हणून सांगितलं, एक पॅरेग्राफ पाठ होईल का तुम्हाला? नाही होणार. म्हणजेच काय, आपले ब्रेन जो आहे, आपला मेंदू जो आहे तो कार्यक्षम होण्यासाठी, आपल्या हृदयाची धडधड होण्यासाठी, श्वास घेण्यासाठी, ऐकण्यासाठी, शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य करण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा आपल्याला आहारातून मिळते. म्हणून आहार हे शरीरासाठी इंधन आहे. इथं मी असं नाही आहे की मी फक्त शिकवत जाणार, मी तुम्हाला होमवर्क सुद्धा देणार आहे.
तुमच्या पक्क्या वहीमध्ये पान नंबर 2 वरती हा तक्ता आहे, हा तुम्ही तुमच्या पक्क्या वहीत लिहून काढायचं आहे आणि आजचा हा तुमचा होमवर्क आहे. तुम्ही सांगा मला, कागद ज्वलनशील आहे की अज्वलनशील? कागद पेट घेतो, बरोबर आहे, म्हणजे हा ज्वलनशील आहे. मग ज्वलनशीलच्या ठिकाणी अशी टिक मार्क करायचं. केरोसिन तेल, ज्याला आपण रॉकेल म्हणतो. त्यानंतर लोखंडी खिळा पेट घेतो की नाही? मी ह्याची उत्तरं सांगणार नाही आहे, सोपी उत्तरं आहेत. तुम्ही तुमच्या पप्पा मम्मींशी डिस्कस करा जर तुम्हाला येत नसेल तर, आणि हा होमवर्क तुम्ही कंप्लीट करायचा आहे. नंतर आणखीन एक बघूया की ज्वलनासाठी आपल्याला ऑक्सिजन वायूची गरज असते. कारण ज्वलन म्हणजेच काय आहे? ऑक्सिजन बरोबर रासायनिक क्रिया, आणि जर ऑक्सिजनच नसेल तर ज्वलनाची क्रिया होणारच नाही. घरामध्ये तुम्ही हा प्रयोग करू शकता. एक मेणबत्ती लावा, त्याच्यावरती काचेचा ग्लास उलटा घाला. कदाचित तुम्ही हे करून बघितलेलं पण असेल, पण मी इथं एक चित्र दाखवलेलं आहे बघा. तर यामध्ये ज्या वेळेस आपण त्या पेटत्या मेणबत्तीवरती उलटा काचेचा ग्लास ठेवतो, तेव्हा थोड्या वेळानं ती मेणबत्तीची ज्योत हळूहळू छोटी व्हायला लागते आणि विझून जाते. का विझते? कारण काचेच्या आतमध्ये जी हवा असते त्या हवेतील ऑक्सिजन ज्वलनासाठी वापरला जातो, आणि त्या काचेतला ऑक्सिजन काचेच्या आतमधील हवेतील ऑक्सिजन ज्या वेळेस संपतो त्यावेळेस त्या मेणबत्तीची ज्योत सुद्धा काय होऊन जाते? विझते. सोपं आहे. आता बघा की ह्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? आग कशामुळे पेटते? ऑक्सिजनमुळे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, तर ऑक्सिजनचा संपर्क पेटलेल्या वस्तूबरोबर येऊ नये म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. असं कोणाशी घडू नये, पण समजा काही आकस्मिकरित्या कपड्याला वगैरे आग लागली असेल तर काय करायचं? आपल्या घरामध्ये जर ब्लँकेट असेल तर ती ब्लँकेट घ्यायची आणि त्या व्यक्तीच्या भोवती अशी गुंडाळायची. इथे एक चित्र दाखवलेलं आहे, कारण का काही गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत म्हणून. आणि ब्लँकेटच वापरलं पाहिजे आपण, ज्याला आपण फायर ब्लँकेट असं सुद्धा म्हणतात, किंवा आपल्या घरातलं ब्लँकेट तुम्ही लपेटलं तरी चालेल. लपेटल्यानंतर गुंडाळून त्या व्यक्तीला काय करायचं? जमिनीवरती असं झोपवायचं, जेणेकरून ती आग अजून जास्त भडकणार नाही. कारण का बघा, ब्लँकेट अंगावरती घातल्यामुळं हवेतल्या ऑक्सिजनचा संपर्क आहे त्या व्यक्तीशी किंवा त्या पेटलेल्या पदार्थाशी ऑक्सिजनचा संपर्क तुटतो, म्हणजे ऑक्सिजन बरोबर क्रिया होत नाही आणि काय होते? आग विझते. बऱ्याच वेळेस जंगलांना आग लागते, ज्याला आपण वणवा लागला असं म्हणतो. ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला कित्येक महिने आग लागलेली होती, तुम्ही बघितलेलं असाल टी व्हीवरती. तर या ठिकाणी जी जंगलांना आग लागते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होते, तर या जंगलांना आग लागते. कारण का? उष्णतेनं तापमान वाढलेलं असतं आणि त्या तापमानामुळं जी जंगलामध्ये खाली पडलेली जी वाळलेली पानं असतात त्यांना आग लागू शकते, आणि मग ती आग विझवण्यासाठी फार प्रयत्न करून सुद्धा बऱ्याच वेळेस आग ती आटोक्यात लवकर येत नाही. आता आपण बघूया की माचिसचा इतिहास. याच्यापूर्वी माचिसचा आता माचिस तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, मी काय परत तुम्हाला दाखवायची गरज नाही. इथं सुंदर मी माचिसचं चित्रपट दिलेलं आहे तुम्हाला. तरीही आणखीन एक वेळ बघायचं असेल तर आता हा क्लास संपल्यानंतर तुम्ही किचनमध्ये जाऊन माचिसचं निरीक्षण करा आणि त्याची नावं लक्षात ठेवा. माचिसचा इतिहास जर आपण बघायला गेलो तर प्राचीन इजिप्तमध्ये देवदार जे वृक्ष आहे त्याचे लहान तुकडे गंधकामध्ये बुडवून ठेवले जायचे, आणि त्यालाच आम्ही काय म्हणत होतो? माचिस, म्हणजे माचिसच्या काड्या. म्हणजे आत्ता जशा दिसतात तशा नव्हत्या त्या. कसा होतं? देवदार वृक्ष. आता तुम्ही बघा, नंतर सर्च करा ते, कारण हे काम पण हे तुमच्यासाठी मी ठेवलेलं आहे. देवदार वृक्षाच्या लहान लहान काड्या एवढ्या काढायच्या आणि त्या गंधकामध्ये बुडवून ठेवल्या जात होत्या, आणि त्यालाच आम्ही माचिस असं म्हणत होतो. तर ह्याचा सर्वात प्रथम शोध जो आहे तो इजिप्तमध्ये लागलेला आहे. 1 मार्काला जर हा तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता माचिसची जी काडी आहे याच्यामध्ये कोणते रासायनिक पदार्थ वापरले जातात
ही नावं बघा थोडीशी पाठ करायला अवघड वाटतात, सोपीच आहेत पण ते शब्द तुमच्या तोंडात बसलेले नसतील कदाचित. तर हे जे शब्द आहेत अँटीमनी ट्राय सल्फाईड, म्हणा अँटीमनी ट्राय सल्फाईड, ही जी नावं आहेत ही प्रत्येक नावं 5-5 वेळेस पक्क्या वहीमध्ये लिहून काढायचं, मोठ्याने म्हणायचं, जेणेकरून हे शब्द तुमच्या तोंडामध्ये राहतील. आता हे जे आहे अँटीमनी ट्राय सल्फाईड हे इंधन म्हणून त्याच्यात वापरलं जातं. त्याशिवाय पोटॅशियम क्लोराईड जे आहे ते ऑक्सिडायझर म्हणून वापरलं जातं, कारण पेट घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि म्हणून पोटॅशियम क्लोराईड ऑक्सिडायझर म्हणून. यानंतर आपण बघायचं होतं की माचीसच्या काडीमध्ये जे पुढचा जो भाग दिसतो तुम्हाला लाल रंगाचा, मगाशी तुम्ही आकृती बघितलेली आहे, मी तुम्हाला काय सांगितलेलं, मी जी चित्र दाखवते त्या प्रत्येक चित्राचं बारीक निरीक्षण तुम्ही करायचं आहे. एखादं सिरियल बघितल्यासारखं, पिक्चर बघितल्यासारखं बघितलं आणि सोडून दिलं असं करायचं नाही आहे, समजलं? ठीक आहे. तर माचीसची समोरचं जे लाल भाग दिसतो त्यामध्ये कोणते रासायनिक पदार्थ वापरले जातात ते आपण बघूया. अँटीमनी ट्राय सल्फाईड याचा इंधन म्हणून वापर केला जातोय आणि पोटॅशियम क्लोराईड जे आहे ते ऑक्सिडायझर म्हणून वापरलं जातं. कदाचित तुम्हाला 1 मार्काला असा प्रश्न विचारला जाईल की माचीसच्या काडीमध्ये ऑक्सिडायझर म्हणून कशाचा उपयोग केला जातो किंवा इंधन म्हणून काय वापरलं जातं, त्यावेळेस तुम्हाला हे लिहिता यायला पाहिजे. म्हणून हे जे आहे माचीसच्या काडीमध्ये वापरलेली रसायनं पक्क्या वहीत तुमच्या असली पाहिजेत, हे लिहून घ्यायचं आहे. सांगा बरं काय होती रासायनिक पदार्थ? अँटीमनी ट्राय सल्फाईड आणि पोटॅशियम क्लोराईड. व्हेरी गुड. त्यानंतर आपण बघूया की पांढरा फॉस्फरस आणि गोंद सुद्धा याच्यामध्ये वापरले जाते. तुम्हाला माहीत असेल की माचीसच्या काडीमध्ये आपण साईडला जो लाल भाग असतो तिकडं असं घासतो, होय की नाही, म्हणजे घर्षण करतो. त्या ठिकाणी हा पांढरा फॉस्फरस आणि पांढरा आणि लाल फॉस्फरस मिक्स केला जातोय, कारण का घर्षणामुळं त्या ठिकाणी जलदरित्या तो प्रज्वलित व्हावा यासाठी, आणि याच्यामध्ये गोंद वापरली जाते चिकटून ठेवण्यासाठी. सगळे रासायनिक पदार्थ आहेत पण ते चिकटतच नाही आहेत त्या काडीला, तर काय उपयोग आहे त्याचा, होय की नाही? म्हणून ही गोंद फार महत्त्वाची आहे. कशासाठी? चिकटवून ठेवण्यासाठी. ते काडीला वरती जो लाल भाग आहे तो चिकटवून ठेवायचं काम कोण करतं? तर ही गोंद करत असते. बघा घर्षण कसं होतं बघितलेलंच आहे, पण तुमच्या लक्षात राहू दे. आता हा जो घर्षण पृष्ठभाग आहे या ठिकाणी कोणतं चूर्ण वापरलं जातं किंवा जो असा लालसर ब्राऊन कलरचा जो भाग आहे त्या ठिकाणी काय काय वापरलेलं असतं बघा? काचेचं चूर्ण आणि थोड्या प्रमाणातील लाल तांबडा फॉस्फरस वापरला जातो. काय वापरलं जातं घर्षण पृष्ठभागावरती? काचेचं चूर्ण आणि थोड्या प्रमाणातील लाल तांबडा फॉस्फरस. आणखीन एक मजेशीर आपण प्रयोग बघूया. करूया म्हटलेलं नाही आहे मी, बघूया म्हटलेलं आहे. इथं मी एक काय केलेलं आहे, एक पेपर घेतला. आपण भेळ खायला तुम्ही कोण करता माहिती आहे की तुम्हाला? तशा प्रकारे कोण करा, 2 कोण करा. ओके, अजिबात खाली होल राहायचं नाही. एक कोण घ्या, कॅन्डलवरती असा पेटवा. काय होईल? काय सांगताय टीचर? पेट घेईल तो. अगदी बरोबर आहे, पेट घेईल. मग नंतर दुसरा जो कोण आहे त्यामध्ये काय करा तुम्ही, थोडंसं त्या कोणमध्ये पाणी घाला आणि पाणी घालून जसं इथं आकृतीत दाखवली की नाही त्याप्रमाणे तुम्ही त्या मेणबत्तीवरती धरा आणि तुम्हाला एक फार काय म्हणेल छान अनुभव एक बघायला मिळेल. एक प्रयोग केल्याचा आनंद पण मिळेल आणि ह्या प्रयोगामध्ये काय होते हे पण बघायला तुम्हाला मिळेल. तर काय होईल या ठिकाणी, ॲक्च्युली मला हे सांगायचं नव्हतं, हे तुम्ही करून बघायचं होतं, पण मी तरीही सांगते. हा पेपर काय होईल, ज्या कोनमध्ये तुम्ही पाणी घातलेलं आहे तो कोन पेट घेणार नाही आणि त्याच्यातलं पाणी मात्र आहे ते गरम व्हायला लागेल. कारण का तर ह्याचं जे ज्वलन तापमान आहे, पाणी त्या ठिकाणी घातल्यामुळं याचं ज्वलन तापमान वाढतं आणि त्यामुळं पाणी घातलेला जो कोण आहे तो लगेच पेट घेत नाही. ज्याचं ज्वलन तापमान कमी असतं तो लगेच पेट घेतो. पेपर बघा, आम्ही असा माचीस
मेणबत्तीला धरला तो लगेच पेटतो. कारण का, तर त्याचं ज्वलन तापमान कमी आहे. एखादा ओला पदार्थ असेल तो जर आम्ही पेटवायला गेलो तर तो पेट घेणार नाही, कारण त्या पाण्यामुळे त्याचं ज्वलन तापमान काय झालेलं असतं, वाढलेलं असतं. बघा, एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर जे आग विझवणारे फायरमॅन असतात ते काय करतात, फोर्सने पाणी त्या बिल्डिंगवरती सोडत असतात. अशी आपल्या नळाला पाणी आल्यावर पाईपमध्ये पाणी कसं येत असतं तसं नाही सोडत. काय असतं, फोर्सने लांबपर्यंत पाणी जात असतं. तुम्हाला माहिती आहे हे फोर्सनेच पाणी का वापरतात? मजा वाटते म्हणून? सांगा की. हां, बरोबर आहे. कारण का, इथं आग लागली आणि मी त्याच्या जवळ जाऊन पाणी घालायला लागले तर काय होईल, बाजूचं तापमान सुद्धा, हवा गरम झालेली असते, आपल्याला इजा होऊ शकते. म्हणून आग विझवताना आपण विझवायला गेलेलो असतो आणि आपली सेफ्टी सुद्धा बघायची असते. म्हणून आपण काय करतो, तर जिथं आग लागलेली असते त्या ठिकाणी हे जे फायरमॅन असतात, फोर्स, पाण्याला भरपूर फोर्स असतो जेणेकरून पाणी दूरपर्यंत जाऊ शकतं आणि आपण आरामात ती आग विझवू शकतो. अगदी सुरक्षित पद्धतीने स्वतः आपण सुरक्षित राहून आपण ती आग विझवू शकतो. एखाद्या ठिकाणी आग लागलेली असेल, भडकलेली असेल तर अगदी तुम्ही त्याच्या जवळ जाऊन असं वर जाऊन पाणी घालाल का? नाही घालणार. काय करणार, तुम्ही पण हुशार आहे, तुम्ही काय करता, असं लांबून, असं बकेट जगमध्ये असं लांबून पाणी फेकताय की. त्याच पद्धतीनं इथं मोठी आग लागली असेल तर फायरमॅन फोर्सनी लांबून काय करतात, तर ते पाणी मारत असतात. बघा, एखादी वस्तूचं ज्वलन होण्यासाठी 3 पदार्थाची आवश्यकता असते. हा जो ज्वलन त्रिकोण आहे, ही आकृती तुम्ही तुमच्या पक्क्या वहीमध्ये काढायची आहे. छान कलर वगैरे देऊन आहे अशी काढण्याचा प्रयत्न करा. यामध्ये काय आहे, त्रिकोण. यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. ज्वलनासाठी एक काय आवश्यक असतो आपल्याला, ऑक्सिजन, आणि दुसरा आहे इंधन. फक्त इंधन असेल, माझ्याकडे लाकूड आहे वाळलेलं किंवा रॉकेल, पेट्रोल, डिझेल आहे, पण हवेत ऑक्सिजनच नाही आहे, तर त्या वस्तू मी कितीही पेटवण्याचा प्रयत्न केला, माचीस कितीही घासली, हवेमध्ये जर ऑक्सिजन नसेल तर ती वस्तू पेट घेणार नाही. म्हणजे इंधन, ज्वलनशील पदार्थ ज्याला आपण इंधन म्हणतो, तो एक महत्त्वाचा आहे. आणि दुसरा काय आहे, ऑक्सिजन. आणि तिसरं जे आहे त्यावेळेस तिथं काय तयार होते, उष्णता निर्माण होते. तर हा जो ज्वलन इथं मी दाखवलेला आहे, हा तुम्ही तुमच्या पक्क्या वहीमध्ये ह्या धड्याच्या सुरुवातीला प्रश्नोत्तर लिहिण्यापूर्वी हा त्रिकोण तिथं तुम्ही काढायचा आहे. आता इंधन बघा 3 प्रकारचं असतं. घनरूप इंधन सुद्धा असतं. घनरूप म्हणजे लाकूड असेल किंवा जळणारा कुठलाही घनरूप पदार्थ तुम्ही घेऊ शकता. गोवऱ्या असतात बघा, महाराष्ट्रामध्ये शेणी असं म्हटलं जाते. द्रवरूप इंधन तुम्हाला माहिती आहे, रॉकेल, पेट्रोल, डिझेल. आणि वायुरूप इंधन ज्याला आपण LPG म्हणतो, पण सिलेंडरमध्ये असताना ते द्रवरूप असतं, ज्याला आपण लिक्विड पेट्रोलियम गॅस असं म्हणतो. किंवा CNG हे वायुरूप इंधन आहे, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हटलं जातं. इंधन हे 3 प्रकार, म्हणजे 3 रूपामध्ये पाहायला मिळतं. एक आहे घनरूप, द्रवरूप, वायुरूप. वायुरूप इंधनाची उदाहरणे सांगा म्हटलं तर तुम्ही काय सांगाल? घरामध्ये असतो तुमची मम्मी जेवण करते त्याच्यावरती काय, LPG. किंवा तुमचा रिक्षा मामा तुम्हाला रिक्षातून सोडतात, कधी कधी त्यांची रिक्षासुद्धा त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर असतं बघा, त्यामध्ये कुठला गॅस असतो, CNG असतो. द्रवरूप इंधन रॉकेल, पेट्रोल, डिझेल. हा, आता आपण या ठिकाणी बघायचं ज्वालाग्राही पदार्थ म्हणजे काय, जे लगेच पेट घेतात, म्हणजे ज्याचं ज्वलन तापमान कमी आहे आणि जो सहज ज्योतीसह पेट घेतो त्याला आम्ही ज्वालाग्राही पदार्थ असं म्हणतो. म्हणजे जवळ अशी माचीसची काडी जर नेली तर लगेच भडका उडू शकतो, अशा पदार्थांना आम्ही ज्वालाग्राही पदार्थ असं म्हणतो. ही व्याख्यासुद्धा तुम्हाला पाठ करायची आहे. या ठिकाणी मी जेवढे व्याख्या महत्त्वाच्या आहेत ते इथं दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या तुमच्या पक्क्या वहीमध्ये पाहिजे. आणि त्याचं उदाहरण काय आहे बघा, ह्या ज्वालाग्राही पदार्थाची 2 उदाहरणं मी इथं दिलेली आहेत, पेट्रोल आणि LPG.
आता हे आगीवर नियंत्रण, एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर त्या ठिकाणी आम्ही कसं त्याच्यावरती कंट्रोल करायचे, आग आम्ही कशी विझवायची, नियंत्रण कसं ठेवायचं. मग ती आग छोटी असेल किंवा मोठ्या प्रमाणात लागली असेल तर आम्ही काय करू शकतो. मगाशी आपण बघितलं इंधनाचा त्रिकोण बघितला, ज्याच्यामध्ये एक ज्वलनशील पदार्थ किंवा इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता. पहिला आहे की ऑक्सिजन, त्या ठिकाणचा ऑक्सिजन जो आहे, हवेतला ऑक्सिजनचा त्या पदार्थाचा संबंध तुटावा असा आपण प्रयत्न केला पाहिजे. किंवा त्या ठिकाणचं तापमान, जे ज्वलन तापमान कमी होऊ नये, ज्वलन तापमान त्या ठिकाणचं वाढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी, इंधन, हवा आणि उष्णता, यापैकी एक घटक जो आहे तो आम्ही जर हटवला, एक किंवा एकापेक्षा जास्त घटक जर आम्ही हटवले तर आम्ही आगीवरती नक्की नियंत्रण ठेवू शकतो. आता या ठिकाणी बघा, कार्बन डायऑक्साईडचं सिलेंडर बऱ्याच ठिकाणी बँकेमध्ये आणि आता तरी शाळेमध्ये पण ठेवलेलं असेल. आता शाळेत गेल्यानंतर लांबूनच ह्या कार्बन डायऑक्साईडचं हे जे सिलेंडर आहे त्याचं निरीक्षण करायचं, त्याच्यावर दिलेली माहिती वाचायची. आता ह्या कार्बन डायऑक्साईडला सर्वात चांगला अग्निशामक असं म्हटलं जातं. का? कारण ज्या वेळेस आम्ही कार्बन डायऑक्साईड असा आगीवरती पसरवतो किंवा मारतो, त्यावेळेस आगीला हा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो चादरीप्रमाणे लपेटतो, पूर्ण त्या आगीला काय करतो, कव्हर करतो आणि ऑक्सिजन आणि इंधनाचा संपर्क तुटतो. हवेतल्या ऑक्सिजन बरोबर जो त्या आग लागलेली असते त्याचं जे रासायनिक क्रिया होत असते त्या ऑक्सिजनचा संपर्क काय करतो, तोडण्याचं काम हा कार्बन डायऑक्साईड करतो. आणि पहिलं काय, आगीला हा चादरीप्रमाणे लपेटून घेतो. दुसरं आहे की यामुळे विद्युत उपकरणांना कोणतीही हानी पोचत नाही. एखाद्या ठिकाणी समजा स्विच बोर्ड आहेत, वायर आहेत आणि त्या ठिकाणी आग लागली असेल आणि तिथं जर आम्ही पाणी मारायला गेलो तर शॉर्ट सर्किट होण्याची होऊ शकतं. पण त्याऐवजी पाण्याच्या ऐवजी आम्ही हे कार्बन डायऑक्साईडचा वापर केला तर त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होणार नाही, म्हणजेच विद्युत उपकरणांना इजा पोहोचणार नाही. त्याशिवाय सिलेंडरमध्ये दुसरा एक फायदा काय आहे, एवढंसं सिलेंडर असेल, ह्या सिलेंडरमध्ये आम्ही ह्या कार्बन डायऑक्साईडचा साठा करू शकतो. नंतरचा जो चौथा फायदा आहे की सिलेंडरमधून कार्बन डायऑक्साईड जेव्हा बाहेर पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात तो पसरतो आणि तो थंड होतो. कार्बन डायऑक्साईड पसरल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी थंडावा निर्माण होतो. त्यामुळं इंधनाचे तापमान जे आहे ते काय होते, कमी होते. आता समजा आमच्याकडे त्यावेळेस पाणी पण नाही आहे, नळाला आलं नसेल कदाचित, किचनमध्ये पाणी फार कमी आहे आणि चुकून जर तिथं आग लागली तर काय करायचं. किचनमध्ये आपला बेकिंग सोडा आहे, मग आपण तो बेकिंग सोडा किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट सारख्या रसायनांच्या पावडरीचा शिडकावा जर आम्ही त्या ठिकाणी आगीवरती केला तरीही सुद्धा ती आग आटोक्यात येऊ शकते, कारण त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. बेकिंग सोडा पोटॅशियम बायकार्बोनेटमुळं कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि त्यामुळं ती आग आपण नियंत्रित करू शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि हे मम्मीला सुद्धा तुम्ही सांगायचं आहे. आणि हे मम्मीला सांगण्यासाठी तुम्हाला नावं माहीत असायला पाहिजेत. काय, बेकिंग सोडा आणि पोटॅशियम बायकार्बोनेट. आणि आजपासून मम्मीला सांगायचं की किचनमध्ये बेकिंग सोडा लागू दे किंवा न लागू दे, एका डब्यामध्ये एका छोट्या बरणीमध्ये बेकिंग सोडा नेहमी असलाच पाहिजे, कारण बऱ्याच वेळेस फोडणी देताना त्या कढईमध्ये आग लागते. बघा, आता आपण बघितलं ज्वलन. आता दुसरं आपण बघूया स्फोट कशाला म्हणतात. स्फोट म्हणजे काय, ज्या वेळेस एखाद्या पदार्थाचं ज्वलन झाल्यानंतर उष्णता, ध्वनी आणि प्रकाश तिन्ही जर तयार होत असतील, एकाच वेळेस तयार होत असतील, काय, उष्णता, ध्वनी आणि प्रकाश किंवा ज्योत तयार होत असेल तर त्यावेळेस त्याला आम्ही काय म्हणतो, स्फोट असं म्हणतो. फटाके तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण एखादे
दिवाळीमध्ये फटाके लावलेला असाल. मी फटाक्यांच्या विरोधात आहे, पण तरीही ह्याच्यापूर्वी तुम्ही लावलेलं असाल किंवा बघितलेलं असेल. मी पण लहानपणी फटाके फोडलेले आहेत, बघितलेले आहेत. पण ज्यावेळेस आपण फटाके लावतो त्यावेळेस काय होतं, आवाज येतो, बरोबर, आवाज येतो, ज्याला आपण ध्वनी म्हणतो. त्याशिवाय प्रकाश आणि उष्णतासुद्धा निर्माण होते. म्हणजे ज्या रासायनिक क्रियेमध्ये प्रकाश, ध्वनी आणि उष्णता निर्माण होते त्याला आपण स्फोट असं म्हणतो. फटाकेमध्ये तुम्हाला बड्डेमध्ये तुम्ही फुगा फोडताय बघा असा फट्टकन, मग त्याला आम्ही स्फोट म्हणू शकतो का? नाही, कारण त्यावेळेस फक्त ध्वनी निर्माण होतं. स्फोट म्हणजे काय तुम्ही आता तुम्हाला समजलेलं असेल. मला विश्वास आहे की आत्तापर्यंत आपण जे काही शिकवलं ते तुम्हाला समजलेलं असेल. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी जो होमवर्क दिलेला आहे तो होमवर्क तुम्ही तुमच्या पक्क्या वहीमध्ये लिहायचं आहे. आज हा भाग मी इथंच संपविते. धन्यवाद. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿ